कर्णाच्या पत्नीची हत्या कोणी केली? कर्णाच्या पत्नीची हत्या कोणी केली? श्रोतेहो, हा प्रश्न केवळ एका मृत्यूचा नाही, तर महाभारताच्या त्या महासंग्रामातील एका अज्ञात, वेदनादायी आणि डोळ्यांत अश्रू आणणाऱ्या अध्यायाचा भाग आहे. चला, आज आपण त्या काळाच्या गर्भात जाऊया, जेथे रक्ताच्या नद्या वाहत होत्या आणि कुरुक्षेत्राची भूमी पराक्रमी वीरांच्या रक्ताने लाल झाली होती. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोतेहो, आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकल्याने मानवाच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतात, अहंकाराचा नाश होतो आणि नियतीच्या अथांग स्वरूपाचे ज्ञान होते. ही कथा केवळ एका योद्ध्याची नाही, तर त्याच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या एका पतिव्रता स्त्रीच्या त्यागाची आणि तिच्या करुण अंताची आहे. अंगराज कर्णाच्या जीवनात अनेक दुःख आली, पण त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला ज्या भीषण संकटाचा सामना करावा लागला ते ऐकून कठोर हताश मनालाही पाझर फुटेल. कुरुक्षेत्राच्या युद्धात जेव्हा अर्जुनाच्या बाणाने महापराक्रमी दानशूर कर्णाचा वध केला, तेव्हा केवळ एक सूर्य मावळला नव्हता, तर एका मोठ्या वंशाचा आधारस्तंभ कोसळला होता. कर्णाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी, जिचे नाव अनेक पुराणांमध्ये आणि लोककथांमध्ये उरुवी किंवा पद्मावती असे महाभारताच्या संदर्भात घेतले जाते, तिच्या जीवनात दुःखाचा डोंगर कोसळला. कुरुक्षेत्राचा तो महाभयंकर रणसंग्राम संपला होता, पांडवांचा विजय झाला होता, पण या विजयाची किंमत अनेक स्त्रियांना आपले कुंकू गमावून मोजावी लागली होती. श्रोतेहो, कर्णाच्या निधनानंतर त्याची ही प्रिय पत्नी उरुवी अत्यंत व्याकुळ झाली. तिचे डोळे सुकले होते, हृदयात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. हस्तिनापूरच्या त्या राजवाड्यात जिथे कधी वैभव नांदत होते, तिथे आता फक्त शांतता आणि अश्रू उरले होते. युद्ध संपल्यानंतर जेव्हा अश्वत्थामाने सूडाच्या भावनेने पेटून द्रौपदीच्या 5 पुत्रांची म्हणजेच उपपांडवांची रात्रीच्या अंधारात झोपेतच हत्या केली, तेव्हा पांडवांच्या गोटात हाहाकार माजला. द्रौपदीचा आक्रोश ऐकून आकाशही फाटले असते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या भयंकर कृत्यामुळे पांडव, विशेषतः भीम आणि अर्जुन, क्रोधाने अंध झाले होते. ते अश्वत्थामाचा शोध घेत वणवण भटकत होते. परंतु याच काळात युद्धभूमीवर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अजूनही काही असे योद्धे आणि सैनिक भटकत होते, ज्यांच्या मनात केवळ आणि केवळ सूडाची भावना धुमसत होती. याच अराजकतेच्या काळात जेव्हा संपूर्ण हस्तिनापूर आणि कुरुक्षेत्र शोकसागरात बुडाले होते, तेव्हा एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कर्णाची पत्नी उरुवी आपल्या पतीच्या निधनानंतर पूर्णपणे एकाकी झाली होती. ती महालातून बाहेर पडून त्या पवित्र पण रक्तरंजित कुरुक्षेत्राच्या भूमीकडे जात होती, जिथे तिच्या पतीचे पार्थिव पडले होते. तिच्या पायात चपला नव्हत्या, अंगावरचे अलंकार तिने त्यागले होते. ती केवळ आपल्या स्वामीच्या अंतिम दर्शनासाठी व्याकुळ होऊन चालत होती. त्याचवेळी पांडवांच्या सैन्यातील काही विखुरलेले सैनिक आणि पांडवांचे समर्थक असलेले काही राजे त्या परिसरात गस्त घालत होते. त्यांच्या मनात कौरवांबद्दल आणि कौरवांच्या बाजूने लढलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल तीव्र द्वेष होता. कर्ण हा पांडवांचा सर्वात मोठा शत्रू मानला गेला होता, कारण त्याने अर्जुनाला आणि इतर पांडवांना युद्धाच्या मैदानावर प्रचंड त्रास दिला होता. त्यामुळे सैनिकांच्या मनात कर्णाच्या नावाचाही प्रचंड राग होता. अंधाऱ्या रात्रीच्या त्या भीषण शांततेत जेव्हा उरुवी रडत खडत पुढे जात होती, तेव्हा काही सैनिकांनी तिला अडवले. त्यांनी तिला ओळखले की ही अंगराज कर्णाची पत्नी आहे. क्रोधाने आणि सूडाच्या भावनेने अंध झालेल्या त्या सैनिकांना कोणत्याही नियमांचे, संस्करणांचे भान राहिले नाही. एका हतबल विधवा स्त्रीवर दया दाखवण्याऐवजी त्यांच्यातील राक्षसी प्रवृत्ती जागी झाली. त्यांनी विचार केला की ज्या कर्णाने आमच्या अनेक भावांना, सैनिकांना मारले, त्याच्या वंशात आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाचा सर्वनाश व्हायला हवा. उरुवीने त्यांना खूप विनवण्या केल्या. तिने आपल्या पतीच्या मृत्यूचा दाखला दिला आणि सांगितले की आता माझे या जगात काहीही उरलेले नाही, मला फक्त माझ्या पतीच्या चितेपाशी जाऊ द्या. परंतु त्या पाषाण हृदयी सैनिकांना तिची दया आली नाही. श्रोतेहो, त्या सैनिकांच्या समूहाचे नेतृत्व एक असा योद्धा करत होता, ज्याचे नाव इतिहासाच्या पानांवर फारसे ठळकपणे आले नाही, पण तो पांडवांच्या सैन्यातील एक उच्चपदस्थ अधिकारी किंवा मित्रराष्ट्राचा सैनिक होता. काही लोककथांनुसार द्रौपदीच्या पुत्रांच्या हत्येनंतर पांडवांच्या बाजूने लढणारे काही राजे इतके संतप्त झाले होते की त्यांनी कौरवांच्या उरल्यासुरल्या कुटुंबाला नष्ट करण्याचा विडा उचलला होता.
उरुवीची ती केविलवाणी अवस्था पाहून भी त्या सैनिकांच्या प्रमुखाने आपल्या हातातली तलवार उपसली. तिने देवाचा, भगवान श्रीकृष्णाचा आणि आपल्या पती कर्णाचा धावा केला. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. त्या क्रूर सैनिकाने एकाच फटक्यात उरुवीवर वार केला. तिचे रक्ताळलेले शरीर त्या कुरुक्षेत्राच्या मातीत कोसळले, जिथे काही अंतरावरच तिच्या पतीचा आत्मा विसावला होता. अशा प्रकारे कोणत्याही युद्धाचा भाग नसतानाही केवळ एका महान योद्ध्याची पत्नी असण्याच्या गुन्ह्यासाठी तिला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. तिची हत्या कोणत्याही मोठ्या महाभारतातील नायकाने प्रत्यक्ष केली नसली तरी युद्धाच्या त्या राक्षसी प्रवृत्तीने आणि सुडाच्या अग्नीने तिचा बळी घेतला. श्रोतेहो, कुरुक्षेत्राच्या त्या रक्तरंजित मातीत जेव्हा अंगराज कर्णाची पत्नी उरुवी हिने आपले प्राण सोडले, तेव्हा केवळ एका स्त्रीचा अंत झाला नव्हता, तर मानवी क्रूरतेची आणि सुडाच्या भावनेची एक भयंकर परिसीमा गाठली गेली होती. तिचा देह तिथेच पडून राहिला, पण तिचा आत्मा मात्र तिच्या स्वामीच्या म्हणजेच महापराक्रमी कर्णाच्या आत्म्याला शोधण्यासाठी व्याकुळ झाला होता. तिकडे हस्तिनापूरच्या महालात आणि पांडवांच्या गोटात या भयंकर कृत्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा धर्मराज युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांना समजले की कर्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या हतबल असहाय्य पत्नीची पांडवांच्याच सैन्यातील काही उन्मत्त आणि सुडाने पेटलेल्या सैनिकांनी निर्घृण हत्या केली आहे, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. युधिष्ठिर, जो धर्माचा अवतार मानला जात होता, ज्याने संपूर्ण आयुष्य न्यायाचे आणि सत्याचे पालन केले होते, तो या कृत्याने अत्यंत व्यथित झाला. त्याचे मस्तक शर्मेने झुकले. युधिष्ठिराने आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवून अत्यंत करुण आवाजात म्हटले, हे जनार्दना, हा कसला विजय? ज्या विजयासाठी आपल्याला एका निरपराध विधवा स्त्रीच्या रक्ताचे पाप माथी घ्यावे लागत आहे, तो विजय आम्हास नरकासमान आहे. आम्ही कौरवांचा पराभव केला, पण आमच्याच सैन्यातील या नराधमांनी मानवतेला आणि युद्धाच्या सर्व नियमांना काळीमा फासला आहे. भगवान श्रीकृष्ण, जे विश्वाचे नियंते आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत स्मितहास्य असायचे, त्यांचे मुखही या घटनेने गंभीर झाले. त्यांच्या त्या कमळासारख्या डोळ्यांत एक वेगळीच उदासीनता आणि वेदना दाटून आली. त्यांनी युधिष्ठिराच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय धीर गंभीर स्वरात संवाद साधताना म्हटले, हे धर्मराजा, युद्ध हे केवळ शस्त्रांनी लढले जात नाही, तर ते मानवी मनातील वासना, क्रोध आणि सुडाच्या भावनेशीही लढले जाते. जेव्हा मनुष्य सुडाच्या अग्नीत जळत असतो, तेव्हा त्याला योग्य आणि अयोग्यामधील फरक समजत नाही. अश्वत्थामाने द्रौपदीच्या पुत्रांची जी हत्या केली, त्या क्रूरतेची ही प्रतिक्रिया आहे. पण प्रतिशोधाची ही साखळी जितकी वाढेल, तितकी ती संपूर्ण सृष्टीला नष्ट करेल. कर्णाची पत्नी उरुवी हिचा कोणताही दोष नव्हता. ती एक महान पतिव्रता, त्यागी आणि सत्यनिष्ठ स्त्री होती. तिची ही हत्या कुरुक्षेत्राच्या इतिहासातील सर्वात मोठे पाप म्हणून ओळखली जाईल. या पापाचे क्षालन पांडवांना आणि त्यांच्या समर्थकांना जन्मांतरी करावे लागेल. श्रोतेहो, हा संवाद चालू असतानाच तिकडे कुरुक्षेत्राच्या मैदानावर एक अद्भुत आणि दिव्य चमत्कार घडत होता. उरुवीचे रक्त ज्या मातीत मिसळले होते, तिथून एक सुवासिक अलौकिक सुगंध सुटू लागला. तो सुगंध एखाद्या चंदनाचा किंवा स्वर्गातील पारिजातकाच्या फुलासारखा होता. तो संपूर्ण कुरुक्षेत्राच्या दुर्गंधयुक्त रक्ताळलेल्या वातावरणात पसरू लागला. त्या रक्तरंजित भूमीवर आकाशामधून अचानक दिव्य प्रकाशाचा एक झोत पडला. वैकुंठातून किंवा सूर्यलोकातून दिव्य रथ आल्यासारखा भास होत होता. त्या प्रकाशाच्या मधोमध अंगराज कर्ण आपल्या दिव्य सुवर्ण कवच आणि कुंडलांसह प्रकट झाला. त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर आता युद्धाचा ताण नव्हता, तर एक अथांग शांती आणि देवत्व झळकत होते. तो आपल्या पत्नीच्या मृतदेहाजवळ आला. त्याने अत्यंत प्रेमाने, आदराने आणि करुणेने उरुवीच्या चेहऱ्यावरून आपला हात फिरवला. तेव्हाच उरुवीच्या देहातून एक अत्यंत सुंदर, प्रकाशमान आणि दिव्य आत्मरूप बाहेर पडले. ती उरुवीच होती, पण आता ती मानवी दुःखातून, वेदनेतून आणि मृत्यूच्या पाशातून मुक्त झाली होती. तिने जेव्हा आपल्या स्वामीला, आपल्या प्राणप्रिय कर्णाला आपल्यासमोर उभे पाहिले, तेव्हा तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने कर्णाच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले. कर्णाने तिला दोन्ही हातांनी वर उठवले आणि आपल्या हृदयाशी घट्ट धरले. श्रोतेहो,
हा दृश्य इतका भावूक आणि अलौकिक होता की तिथे उपस्थित असलेले निसर्गाचे कण नकण, अगदी वारा आणि आकाशही स्तब्ध झाले. कर्णाने उरुवीला म्हटले, हे प्रिये, तू या पृथ्वीवरील आपले कर्तव्य पूर्ण केले आहेस. तू मला माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात साथ दिलीस. जेव्हा संपूर्ण जगाने मला सूतपुत्र म्हणून हिणवले, जेव्हा मला माझ्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले, तेव्हा तूच माझी शक्ती झालीस. या जगाने माझ्यावर अन्याय केला आणि शेवटी तुझ्यावरही अन्याय केला. पण आता घाबरू नकोस. हा मृत्यू तुझा अंत नाही, तर आपल्या अमर प्रेमाची आणि त्यागाची ही सुरुवात आहे. चल, आता आपण या पापमय, सुडाने भरलेल्या पृथ्वीलोकाचा त्याग करून जिथे केवळ प्रेम, न्याय आणि शांती आहे अशा सूर्यलोकात प्रस्थान करूया. अशा प्रकारे अंगराज कर्ण आणि त्याची पत्नी उरुवी या दोघांचे आत्मे एकमेकात विलीन झाले आणि ते त्या दिव्य प्रकाश झोतात अदृश्य झाले. त्यांचा हा अंत अत्यंत करुण होता, पण त्यांचे प्रेम आणि त्यांचा त्याग अमर झाला. महाभारताची ही कथा आपल्याला शिकवते की संसारात सूड आणि क्रोधाने कधीही कोणाचे कल्याण होत नाही. जे लोक निरपराधांवर अन्याय करतात त्यांचा विनाश निश्चित असतो. ही कथा ऐकल्याने मानवाच्या मनातील अहंकार गळून पडतो आणि त्याला खऱ्या भक्तीची, प्रेमाची आणि धर्माची प्राप्ती होते. या कथेचे जे श्रवण करतात त्यांच्या घरातील सर्व क्लेश दूर होतात. पती-पत्नीमधील प्रेम वाढते आणि त्यांना अंती परवती प्राप्त होते, यात तीळ मात्र शंका नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भगवान श्री कृष्णचंद्र की जय. शुभम भवतु, कल्याणामस्तु. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.